ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील रोपळे या गावात गहू पिकाचा डेमो प्लॉट तयार करण्यात आलाय। ॲग्रिकॉस एक्सपोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून काम करते। आता हाच गव्हाचा प्लॉट पहा। एका गव्हाच्या खोडामध्ये तब्बल 23 ते 25 फूट आहेत। गव्हांच्या रोपांची उंची खांद्यापर्यंत पोहोचली। पानांना कीड नाही आणि कसलाही रोग नाही। या गव्हाच्या पानाची लांबी 1.25 फुटापर्यंत वाढली आहे, तर रुंदी 1 इंच आहे। या गव्हाच्या लोंबीत एका कुडीत 22 ते 25 दाणे आहेत, त्यामुळे एका लोंबीत तब्बल 65 ते 80 एवढे दाणे शेतकऱ्याला मिळू शकतात। त्यामुळे शेतकऱ्याला या गव्हाच्या शेतातून भरघोस उत्पन्न मिळणार आहे। या उलट ॲग्रिकॉसची उत्पादने न वापरलेला दुसराच एक प्लॉट या प्लॉटच्या शेजारी आहे। यात ना जादाचा फुटवा आहे, ना पानांची लांबी रुंदी। ॲग्रिकॉसची उत्पादने न वापरल्याने या प्लॉट मधील दाण्यांची संख्या ही निम्म्याहून कमी आहे। ॲग्रिकॉसची उत्पादने शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहेत हे सांगतायत ॲग्रिकॉसचे मॅनेजिंग डायरेक्टर अजय अधाटे सर। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण पुन्हा एकदा आपल्या ॲग्रिकॉसच्या डेमोच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। आमच्यासारखे बरेच कंपनीवाले हे बांधावर शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फिरत असतात। काही रेकमेंडेशन करतात, स्वतःचे प्रोडक्ट त्याच्यावर रेकमेंड करतात। खरं तर म्हणायला गेलं तर गहू हे असं एकमेव पीक आहे की ज्याच्यामध्ये फुटवे, पाने आणि लोंबी ह्या सगळ्यांच्या आधारावर किती एकराला तुम्ही त्याचे दाणे भरतायत त्याच्यानुसार त्याचं उत्पादन जास्तीत जास्त निघतंय हे सगळी गणितं अवलंबून असतात। आणि गेल्याच वेळेस आपण एक असं बघितलं होतं की आपल्या गव्हाच्या फुटव्याला हे 24 ते 25 प्रकारचे फुटवे आपण एकाच वेळेस मोजताना आपण बघितले होते। बरेच कंपनीवाले ते फुटवे मोजताना तुम्हाला दाखवतील, पण शेवट त्याचा काय आहे, उत्पादन वाढीसाठी त्याचा नक्की किती फायदा झाला हे गोष्ट कोणीही दाखवत नाही। त्याच्यासाठी आपण हा गव्हाचा 1 नंबरचा प्लॉट हा आपण डेमो प्लॉट मधून केलेला आहे। याच प्लॉटचे शेजारी सुद्धा जो आपण डेमो प्लॉट नाहीये, जो साधारण शेतकऱ्याचा प्लॉट आहे, तो प्लॉट सुद्धा आपण बघू शकताय। त्याच्यामध्ये जर कुड्यांची संख्या बघितली, फुटव्यांची संख्या बघितली, त्याची लांबी बघितली तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या प्लॉटमध्ये दिसत आहेत। तर ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य आजचं आपल्याला सांगायचं झालं तर ह्या प्लॉटमध्ये जी लांबी आहे, जी उंची आहे, जर उंची तुम्ही बघितली तर इतक्या सरासरी आज उंची आपल्या खांद्याला टेकल एवढी उंची आता तयार झालेली आहे। अशा पद्धतीचा गहू आता समोर आपल्याला दिसतोय। पण नुसता हा गहू दिसून उपयोग नाही, तर हे गव्हात अन्न कोण तयार करता येतं, सगळ्यात महत्वाचं पान ही संकल्पना खूप महत्वाची आहे। आणि त्या पानाला आधार देणारं खोड, तर हे खोड इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं जाड झालेलं आहे की आपण स्वतः बघता आहात इथं। आणि नुसतंच जाड झालेलं नाही तर त्याच्या बरोबर जे पान आलेलं आहे त्या पानावर कुठल्याही प्रकारची कीड नाहीये, रोग नाहीये। जो आपल्या झाचा फॉर्म्युला वापरून तो कीड आणि रोग हे पूर्णपणे ह्या प्लॉट मधून नामशेष झालेले आहेत। तर असा हा प्लॉट, या प्लॉट मधले जर तुम्ही पानाची लांबी बघितली तर 1.25 फुटाच्या पुढं पानाची लांबी आलेली आहे। आणि पानाची जर रुंदी बघितली तर 1 इंच ही पानाची रुंदी आपल्याला मिळालेली आहे। तर अशा पद्धतीने हा गव्हाचा प्लॉट आता आपल्याला उभा आहे। सगळ्यात जास्त पानं जे अन्न तयार करतात त्याच्यावरून आपल्याला लोंबीची ताकद लक्षात येते। आणि लोंबीची ताकद लक्षात आल्यानंतर आपण लोंबीच्या जेव्हा कोड्या मोजल्या, जेव्हा आपण त्याच्यातले दाणे मोजायचा प्रयत्न केला तेव्हा एका कुडीमध्ये 22 ते 25 दाणे हे सरासरी बसतात। म्हणजे गुणिले 3 म्हणजे 65 पासून 80 दाण्यापर्यंत एका गव्हाच्या कुडीमध्ये, ओंबीमध्ये आपल्याला दाणे मिळालेले आहेत। आणि हे दाणे आपण शेवटची जेव्हा गॅसेक्स नावाची जी फवारणी आपण करणार आहोत, ह्या गॅसेक्स नावाच्या फवारणीमध्ये पीडीएच आपल्याला मिक्स करून मारायचं आहे। आणि गॅसेक्सची फवारणी जर पीडीएच आपण मिक्स करून मारली तर हे दाणे आणि ही जी ओंबी आहे ही अजून जास्त थोडी वाढेल आणि हे दाणे पूर्णपणे 100% भरतील। आणि त्याच्यातनं उत्पादनामध्ये किती फरक पडेल असं जर तुम्हाला वाटलं तर आपण जेव्हा ह्याचं उत्पादन निघतंय तेव्हा शेजारचा प्लॉट आहे आणि आपण आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादनामध्ये सुद्धा अजून फरक जास्तीत जास्त जाणवेलच। शेतकरी बंधूंनो, आज प्रत्येक कंपनीवाले आज आपण व्हिडिओ बघत आहोत, यूट्यूबला वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपण बघत आहोत। आणि बरेच जण कंपनीवाले आज मार्केटमधले येत आहेत आणि सांगतायत की 8 NPK आहेत किंवा 8 प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीची अन्नद्रव्ये लागतात। तर असं कुठलंही न लागता NPK हे 3च प्रकारचे आहेत, नत्र, स्फुरद आणि पालाश।
दुय्यम अन्नद्रव्य कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि राहिलेली सगळी जी अन्नद्रव्य आहे झिंक, फेरस, बोरॉन, मॉलिब्डेनम, हे सर्व प्रकारची अन्नद्रव्य ही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. जर आपण ह्या प्लॉटमध्ये NPKच्या शेवटचं जर खत आपल्याला फवारायचं असेल तर ह्याच्यामध्ये PDH म्हणजे पोटॅश आणि फॉस्फरस नावाचं खत ॲग्रिकॉसचं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये फवारणार आहे. आणि गॅसेक्स नावाचा फॉर्म्युला म्हणजे जिओजिप, अमेझॉन गोल्ड, झेनॉन आणि स्टिम्युलस हे 4 प्रकारचे वेगवेगळी खतं आणि अन्नद्रव्य आपण त्याच्यामध्ये फवारणार आहोत. ही फवारणी केल्यानंतर तुम्हाला गव्हाची शेवटची फवारणी म्हणून ही एकच फवारणी करायची आहे. आणि हे एक फवारणीचा खर्च DAPच्या खतापेक्षा किंवा कुठल्याही वॉटर सोल्युबलच्या खतापेक्षा हा खूप कमी पद्धतीने येणार आहे. आणि तुम्ही एक जर फवारणी ही शेवटची केली तर तुमच्या उत्पादनामध्ये डायरेक्ट डबलचा फरक दिसेल. इतक्या सुंदर पद्धतीची ही फवारणी आहे. तर कुठल्याही कंपनीच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या भूलथापांना फसू नका. निश्चित ज्याचे रिझल्ट आहेत, ज्याच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुम्ही स्वतः आजमावा. कंपनीने जे डेमो प्लॉट केलेले आहेत ते डेमो प्लॉट तुम्ही स्वतः जाऊन बघू शकता. अशाच पद्धतीचा डेमो प्लॉट ॲग्रिकॉसने सुद्धा इथं केलेला आहे. तर अशा पद्धतीचा डेमो प्लॉट आपला उभा आहे. अजून ह्याच्यामध्ये शेवटची फवारणी आता आपण उद्या करणारच आहोत. आणि ही फवारणी झाल्यानंतर मात्र तुम्हाला उत्पादनामध्ये डायरेक्ट 1.5 पट ते 2 पटीचा फरक आपल्याला जाणवतो. तर मी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतोय की यूट्यूबला बघून कुठल्याही गोष्टीला फसू नका आणि निश्चित ज्याचे रिझल्ट आहेत त्या गोष्टी एकदा आजमावा आणि त्या आजमावल्यानंतर मात्र तुम्ही निश्चित ते प्रॉडक्ट पुन्हा यूज करा. धन्यवाद.